नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आपला एमपीएससी कंबाईन ग्रुप बी चा पेपर 14 जूनला होणार आहे आणि ग्रुप सी चा पेपर 12 जुलैला होणार आहे। त्याच अनुषंगाने आपण आपली एमपीएससी पीवायक्यू सिरीज स्टार्ट केली आहे। त्यामध्ये आपण 2021 पासून ते 2025 पर्यंतच्या सर्व एमपीएससी ने कंडक्ट केलेल्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पेपरचे गणित व बुद्धिमत्ता या विषयाचे एक्सप्लेनेशन घेत आहोत। या अगोदर आपण 4 पेपरचे एक्सप्लेनेशन दिलेले आहे। आज आहे आपला डे 5। त्यामध्ये आपण 2023 ला झालेला ग्रुप बी आणि ग्रुप सी चा पेपरचं एक्सप्लेनेशन घेत आहोत। आता हा पेपर 30 एप्रिल 2023 ला झाला होता आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एकच पेपर घेण्यात आला होता। त्याच्यामुळे 2023 चा जो पेपर होता तो एकच कंडक्ट झाला होता। ठीक आहे, आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया। पहिला प्रश्न आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी त्या वर्तुळाची त्रिज्या काय होईल। ठीक आहे, आता आपल्याला क्षेत्रफळ आणि परिघ काय सांगितलं आहे, इथे क्षेत्रफळ सांगितलंय क्ष चौरस सेंटीमीटर आणि परिघ सांगितलंय क्ष सेंटीमीटर, म्हणजे दोघं काय इक्वल आहे। मग आपण लिहू शकतो वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय वर्तुळाचा परिघ मग आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय तर पाय आर वर्ग आणि वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय 2 पाय आर। हे दोघं काय इक्वल आहे बरोबर। पाय पाय दोन्ही बाजूला आहे त्याच्यामुळे पाय काय होईल कॅन्सल। इकडे काय आर वर्ग म्हणजेच आर 2 वेळेस असतो आणि इकडे आहे 2 गुणिले आर। आता इकडे पण एक आर आहे इकडे एक आर आहे, आर आर काय होईल कॅन्सल। बरोबर काय इकडचा एक आर बरोबर किती 2 आणि आपल्याला आर चीच किंमत विचारली होती, त्रिज्याच विचारली होती, म्हणजे आर किती असणार आहे 2 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक 2 हे असेल आपलं उत्तर। ठीक आहे, आपला पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती। आता ह्या व्यवहारात तोटा झालाय। तोटा कधी होतो जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते बरोबर। मग आता जर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, विक्री किमतीमध्ये तोटा ऍड करावा लागेल, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे खरेदी किंमत। मग खरेदी बरोबर विक्री अधिक तोटा। आता 15 शर्टची विक्री किंमत किती आहे 2340 रुपये आणि तोटा किती झाला होता 60 रुपये। यांची करायची बेरीज 2340 मध्ये जर आपण 60 मिळवले तर किती होणार आहे 2400। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जी 15 शर्टची खरेदी किंमत होती ती किती होती 2400 आणि आपल्याला काय विचारलंय प्रत्येक शर्टची खरेदी किंमत, म्हणजे एका शर्टची खरेदी किंमत काढायची। मग एका शर्टची खरेदी किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, एका शर्टची खरेदी किंमत, एका शर्टची जर खरेदी किंमत काढायची असेल तर काय करायचं, जी काही आपली 15 शर्टची खरेदी किंमत होती 2400 रुपये तिला 15 ने भाग देऊया। 2400 भागिले 15, 15 एक 15, 15 एक 15, 24 मधून 15 गेले 9, 9 शून्य 90 आणि 15 सक 90, शून्याचा शून्य तसाच। म्हणजे आपलं उत्तर किती आलं, एका शर्टची खरेदी किंमत किती होती 160 रुपये। पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, सोपा प्रश्न होता एकदम। आपला पुढचा प्रश्न आहे, हे आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे। ठीक आहे, सिंप्लिफाय करायचं आहे आपल्याला। ते काय जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर वरती काय 0.1 किती वेळेस आहे 3 वेळेस आहे। 0.1 चा 3 वेळेस गुणाकार आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 0.1 चा काय घन बरोबर। त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे। ठीक आहे, नंतर पुढे काय 0.02 चा 3 वेळेस गुणाकार आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो की 0.02 चा सुद्धा काय घन आणि छेदिले काय विचारलंय 0.02 गुणिले 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2। ठीक आहे, म्हणजे आपण असे म्हणू शकतो की 0.2 चा काय घन अधिक 0.04 पण किती वेळेस आहे 3 वेळेस आहे, म्हणजेच काय 0.04 चा पण काय घन बरोबर। ठीक आहे, आता लक्ष द्या। ठीक आहे, काय करायचंय इथे 0.1 आहे खाली त्याचीच दुप्पट झालेली आहे, इथे 0.02 आहे खाली काय त्याची दुप्पट झालेली आहे बरोबर। म्हणजे आपण याला असं लिहू शकतो, हा जो वरती 0.1 चा घन आहे तो मी तसाच लिहितो
अधिक 0.02 चा घन सुद्धा मी तसाच लिहितो. ठीक आहे, याला मी व्यवस्थित सिम्प्लिफाय करून घेतो. ही कोणाची दुप्पट आहे तर 0.1 ची दुप्पट आहे, म्हणजे आपण 2 गुणिले 0.1 चा घन असं लिहू शकतो का? कारण की 0.2 म्हणजेच काय तर 0.1 ची काय ती दुप्पट. दुप्पट म्हणजेच काय, त्याला 2 ने गुणलेलं आहे. आणि अधिक इथे काय लिहू शकतो 2 गुणिले 0.02. ठीक आहे, त्याचा काय घन. का? कारण की मी 0.04 ला कसं सिम्प्लिफाय केलं 2 गुणिले 0.02, कारण की मला वरची आणि खालची संख्या काय करायची आहे कॅन्सल करायची आहे. बरोबर. मग आता लक्ष द्या, वरती 0.1 चा घन अधिक खाली काय 0.02 चा घन छेद. आता इथे पण 2चा घन आहे, इथे सुद्धा 2चा घन आहे, त्याच्यामुळे मी 2चा घन काय घेतो कॉमन घेतो, तो बाहेर लिहितो. ठीक आहे, 2चा घन हा मी कॉमन घेतला, मध्ये काय उरलं फक्त 0.1 चा घन अधिक 0.02 चा घन. ठीक आहे, समजलं. मी काय केलं, जो इथे 2 होता इथे पण 2 होता, पण 2चा काय घन दोन्ही ठिकाणी, त्याच्यामुळे मी काय केलं 2चा घन बाहेर कॉमन घेतला. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर वरती पण काय दिलेलं आहे 0.1 चा घन अधिक 0.02 चा घन, आणि खाली सुद्धा काय 2चा घन गुणिले 0.1 चा घन अधिक 0.02 चा घन. हा जो वरचा कंस आहे आणि खालचा कंस आहे तो काय होणार आहे कॅन्सल. बरोबर, कारण की वरती पण सेम संख्या आहे, खाली सुद्धा त्याच संख्या आहे, म्हणजे मग उरलेलं काय वरती काहीच नाहीये, म्हणजे काय असेल 1 भागिले खाली काय 2चा घन, आणि 2चा घन किती असतो 8. आता आपल्याला 1/8 ची किंमत काढायची आहे, कारण की सर्व संख्या कशात आहे पॉइंट मध्ये. मग एकाला भाग नाही जात, त्याच्यामुळे मी शून्याचा भाग देतो. बरोबर, शून्याचा भाग दिला. ठीक आहे, तर मला पॉइंट घेता आला. मग मी काय करतो एकावर 0 घेतो. किती 8 1 8, 10 मधून 8 गेले 2, 2वर 0 20, 8 दुने 16. ओके, आता 20 मधून 16 गेले किती 4, 4वर 0 40, आणि 8 पंचे 40, म्हणजे आपलं उत्तर किती आहे 0.125. पर्याय क्रमांक 2. समजलं. आपला पुढचा प्रश्न आहे, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती. आपल्याला तिन्ही व्यक्तींची आजची वय दिलेली आहे. बरोबर, आता हा प्रश्न बेसिकने सॉल्व्ह करायचा नाही. जर आपल्याला रेशो दिलेला असेल तर लवकरात लवकर उत्तर आपल्याला काढता येतं. मग लक्ष द्या, हा जो रेशो आहे हा कधीचा आहे 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 4 6 7. बरोबर, म्हणजे आपल्याला जे आजचे वय दिलेले त्या वयांमधून जर मी प्रत्येक वयामधून 7 वर्ष वजा केले, ठीक आहे, तर मला प्रत्येक व्यक्तीचं काय मिळणार आहे 7 वर्षापूर्वीचं वय. बरोबर, आपण सगळे ऑप्शन एकदा चेक करूया. 20 30 22. ठीक आहे, मी प्रत्येकामधून 7 वजा करतो का, कारण की मला 7 वर्षापूर्वीचं वय काढायचंय सर्वांचं. ठीक आहे, मग आता 20 मधून 7 गेले किती 13, 30 मधून 7 गेले 23, 22 मधून 7 गेले 12 मधून 7 गेले 5, किती 15. मला एक सांगा 13 23 15 यांचा रेशो 4 6 7 येणार आहे का. आपल्याला रेशो किती पाहिजे 4 6 7. बरोबर, यांचा रेशो येतोय का नाही. पहिला ऑप्शन काय झाला कॅन्सल. ओके, दुसरा ऑप्शन चेक करूया 22 24 26. ठीक आहे, 22 त्याच्यानंतर 24 आणि 26 या सर्व संख्या घेतो मी, प्रत्येकामधून 7 वजा करतो. किती आले 22 मधून 7 गेले 15, 24 मधून 7 गेले किती 14 तून 7 गेले 7 म्हणजे 17, आणि 26 मधून 7 गेले 16 तून 7 गेले 9 म्हणजे किती 19. यांचा रेशो येतोय का 4 6 7 नाही. हा पण ऑप्शन काय झाला कॅन्सल. पुढचं काय 19 25 28. 19 25 28 या संख्या घेऊया, प्रत्येकामधनं आपण 7 वजा करूया. 19 मधून 7 गेले 12, 25 मधून 7 गेले 15 तून 7 गेले 8, किती 18, आणि 28 मधून 7 गेले 21. ठीक आहे, 12 18 21 अशी वय आलेली आहे. आपण जर यांचा रेशो घेतला प्रत्येकाला 3 ने भाग जातोय 3 12 3 18 आणि 3 7 21. रेशो किती आला 4 6 7.
बरोबर, आणि आपल्याला तोच रेशो पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर काय, 19, 25, 28. म्हणजे काय, तर सध्याची त्यांची जी वय आहे ती आहे 19, 25, 28. समजलं. आता तुम्हाला समजवण्यासाठी मी एवढं सगळं केलेलं आहे. ठीक आहे, नाही तर तुम्ही कोणती तरी एक जरी संख्या घेतली, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येक व्यक्तीचा जो 3 नंबरचा व्यक्ती होता त्याचं जरी वय घेतलं असतं 22, 26, 28, आणि 22 मधून 7 गेले 15, 26 मधून 7 गेले 19, 28 मधून 7 गेले 21. बरोबर, या सर्व संख्या आल्या होत्या. तुम्ही फक्त एवढं जरी चेक केलं असतं, आपण 3 नंबरची संख्या घेतली होती, 3 नंबरचा रेशो किती होता 7चा, म्हणजे फक्त तुम्हाला 7 ने भाग जाणारी संख्या शोधायची होती. 15 ला जात नाही तो ऑप्शन कॅन्सल, 19 ला पण जात नाही तो पण ऑप्शन कॅन्सल, 21 ला जातोय, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. आणि जरी तुम्ही चौथा ऑप्शन बघितला असता तरी 30 होते, 30 मधून 7 गेले तर 23, 23 ला सुद्धा 7 ने भाग जात नाही. समजलं. ठीक आहे, जेव्हा कधी तुम्हाला प्रश्नामध्ये रेशो दिलेला असेल तेव्हा अशीच शॉर्ट मेथड वापरून लवकरात लवकर उत्तर काढायचंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एका माणसाने बँकेकडून दर शेकडा 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती. बरोबर, आपल्याला सरळ व्याज दिलेले आहे, सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर काय, पी गुणिले एन गुणिले आर, आणि छेद किती 100. मग सरळ व्याज किती दिलेले आपल्याला 5,400 रुपये. आपण लिहून घेऊया. बरोबर, पी म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजेच काय, मुद्दल, आणि तीच आपल्याला विचारली आहे. बरोबर, म्हणजे पी मी तसाच लिहितो, गुणिले एन, एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स, किती वर्षांसाठी घेतले होते 3 वर्षासाठी. बरोबर, आणि रेट किती होता 12% गुणिले 12 भागिले किती 100. ठीक आहे, आता काय करायचंय, पी ची किंमत काढायची आहे. पी एका बाजूला घेऊया, सर्व संख्या एका बाजूला. 5,400 100 भागिले म्हणजेच गुणिले होतील, खालच्या संख्या वरती जाता आणि वरच्या संख्या खाली येता, 3 गुणिले 12. बरोबर काय, पी. आता भाग देऊया, 12 एक 12, 12 चोक 48, 54 मधून 48 गेले किती 6, 6 वर 0 60, 12 पंचे 60, शून्याचा शून्य तसाच. आता 3ने देऊया, 3 एक 3, 3 एक 3, 4तून 3 गेला 1, 1 वर 5 15, आणि 3 पाचे 15, शून्याचा शून्य तसाच. म्हणजे पी ची किंमत किती आहे 150 गुणिले 100, म्हणजे 150 वर आपल्याला 2 शून्य द्यावे लागतील, म्हणजेच किती 15,000. म्हणजे त्याने रक्कम किती घेतली होती 15,000 रुपये. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5%नी कमी होते. 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल. बरोबर, सुरुवातीला किंमत किती होती 16,000 रुपये. बरोबर, दरवर्षी काय होते 5%नी किंमत कमी होते. म्हणजे जर 100 रुपये किंमत असेल तर किती होते 95 रुपये. बरोबर, म्हणजे 100 रुपयाची किंमत किती होते 95 रुपये. हे पहिल्या वर्षी झालं. असं किती वर्षी झालंय 2 वर्षी. बरोबर, हे झालं पहिलं वर्ष. दुसऱ्या वर्षी पण काय 100 ची किंमत किती होणार आहे 95. बरोबर, आता आपल्याला हेच सॉल्व्ह करायचंय. जर आपण याला भाग दिला, 5 एक 5, 4 उरले 45 झाले, 5 9 45, आणि खाली किती येणार आहे 5 2 10, 5 0 0. इथे पण 19/20. ओके, शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला. 2 गुणिले 2 किती 4, मी डायरेक्ट 4चा भाग देतो. 4 एक 4, आणि 4 चोक 16, म्हणजे किती उरले 40 गुणिले 19 गुणिले 19, 40 गुणिले 19 गुणिले 19. ठीक आहे, मग आता 40 गुणिले 19 गुणिले 19 म्हणजेच काय 19चा वर्ग. मग 19चा वर्ग किती आहे 361. ओके, शून्याचा शून्य तसाच. 4 एक 4, 4 सक 24, 4 हातचे आले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14. आपलं उत्तर काय आलं 14,440 रुपये. पर्याय क्रमांक 3. समजलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, आगगाडीचे प्रवास भाडे 20%नी वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25%नी वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांची वाढ झाली. बरोबर, आता असे जर प्रश्न आले असतील तर ते सिरीज मेथडने सॉल्व्ह करायचे. काय करायचं, सुरुवातीचं भाडं माहिती होतं का नाही, मग काय मानायचं 100 रुपये. ठीक आहे,
नंतर काय झालं, जे काही भाडं होतं त्याच्यात 20% वाढ झाली, म्हणजे 100 रुपये असेल त्याच्यात 20% वाढ झाली तर किती झाले 120 रुपये, बरोबर. 100चे किती झाले 120 रुपये. त्यानंतर पुन्हा काय झालं, पुन्हा 10%ची वाढ झाली, म्हणजे 100 रुपये असतील तर 10% वाढून किती झाले 110. 100चे किती झाले 110. त्यानंतर काय झालं, पुन्हा 25%ची वाढ झाली, म्हणजे 100 असतील तर 25% वाढल्यानंतर किती होणार आहे 125. 100चे किती आले 125. आता भाग देऊया, 100 100 कॅन्सल, वरचे 2 शून्य गेले, खालचे 2 शून्य गेले, 25 पाचा 125, 25 चोक 100. ओके. आता 4 एक 4 आणि 4 त्रिक 12, किती उरले 3 गुणिले 11 गुणिले 5. यांचा गुणाकार करूया, 3 5 15, काय काय उरलं होतं 3 गुणिले 11 गुणिले 5, 3 5 15, 15 गुणिले 11, 15 एक 15, 5 हातचा आला 1, 15 एक 15 आणि हातचा एक किती आले 16. म्हणजे मला एक गोष्ट सांगा, अगोदरची किंमत 100 होती ती आता वाढून किती झाली आहे 165 रुपये. मग किती रुपये वाढले तर 65 रुपये वाढले, बरोबर. 100वर किती वाढले 65, आणि आपल्याला टक्क्यांमध्ये विचारलं होतं, म्हणजे किती टक्के वाढले 65%ची काय झाली आहे वाढ. पर्याय क्रमांक 1. समजलं, ठीक आहे. सोपा प्रश्न होता एकदम. आपला पुढचं एक्झाम्पल आहे, एक सिम्प्लिफिकेशन दिलेले आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचंय. -2 आणि -3 किती असणार आहे, -2 मध्ये -3 मी ऍड केले तर -5 गुणिले 5 अधिक 3 8 भागिले -2 आणि -3 किती असणार आहे, -2 आणि -3 -5 भागिले -6 आणि -4 किती होणार आहे, -10 भागिले -7 आणि -5, बरोबर. -7 आणि -5 किती, दोघांची होईल बेरीज -12. आता एक गोष्ट लक्ष द्या, इथे -5 आहे गुणिले 5, सॉरी -5 आहे गुणिले किती 8 आणि भागिले किती आहे -5. आता ह्या -5 ने ह्या -5 ला भाग जाणार आहे, ठीक आहे. मग काय होणार आहे -5 कॅन्सल, म्हणजे वरती किती उरणार आहे फक्त 8. मी 8 लिहून घेतले, ठीक आहे. आता हे कसं आहे -10 भागिले -12, भागाकारात जर दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह असेल तर काय होतं वजा वजा अधिक, म्हणजे वजा वजा चिन्ह कॅन्सल होऊन जाणार आहे. आणि 10 भागिले किती आहे 12. ओके. आता तुम्हाला माहिती आहे हा जो 12 असतो हा काय असतो वरती जातो, बरोबर, कारण की तो छेदाचा छेद आहे, डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर आहे, आणि तो काय जातो वरती जातो न्यूमरेटरला. म्हणजेच आपण असं लिहू शकतो की 8 गुणिले 12 भागिले किती 10, ठीक आहे. आता सगळे उत्तर आपल्याला पॉइंट मध्ये दिलेले. ओके. मग 12 किती 96, 96 भागिले 10 म्हणजेच किती, एकावर एकच शून्य आहे त्याच्यामुळे एका अंकानंतर पॉइंट, म्हणजेच किती 9.6. हे काय असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 4 9.6. समजलं, ठीक आहे. सोपं होतं एकदम. -5 कॅन्सल होऊन गेले. इथे काय होते -10 भागिले -12, वजा वजा भागाकारात धन होतात, वजा वजा अधिक होतात, ठीक आहे. मग वरती होता फक्त 8 भागिले छेदस्थानी काय 10/12, हा 12 वरती जातो म्हणून 12 गुणिले 8 भागिले किती 10, 12 × 96 भागिले 10 म्हणजेच काय 9.6. ओके. आपला पुढचा प्रश्न आहे, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे, बरोबर. आता 19व्या मॅच मध्ये त्याने किती रन केले 98 रन केले, म्हणजे याच्या अगोदर किती मॅचेस झाले असतील 18 मॅचेस झाले असतील. आपण व्यवस्थित लिहून घेऊया, याच्या अगोदर किती मॅचेस खेळला असेल 18 मॅचेस खेळला असेल. त्याची सरासरी माहिती का आपल्याला, नाही. सरासरी म्हणजेच काय ऍव्हरेज, त्याची सरासरी माहिती नाही, आपण किती मानूया x मानूया. 18 मॅचेसची जी सरासरी आहे x. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जर आपण सरासरीला एकूण संख्येने गुणलं तर आपल्याला काय मिळतात एकूण धावा, बरोबर, म्हणजेच काय एकूण रन मिळणार आहे. आता मला एक गोष्ट सांगा, ठीक आहे, की 18 मॅचेस मध्ये त्याची सरासरी होती x. मग जर सरासरीला आपण 18 मॅचेसने गुणलं म्हणजे 18 गुणिले x हा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळणार आहे त्याचे 18 मॅचेस मधले रन. 18 गुणिले x किती
18x म्हणजे एवढे काय त्याचे 18 मॅचेस मधले रन आहे बरोबर. त्यानंतर आपल्याला असं सांगितलं की 19व्या डावात त्याने किती धावा केल्या 98 धावा केल्या. त्यामुळे झालं काय की त्याची जी सरासरी होती ती 4 ने वाढली. आता 19 मॅचेस खेळल्या ठीक आहे. त्याच्यामुळे झालं काय की जी सरासरी होती ती 4 ने वाढली. म्हणजे अगोदर जर x होती तर आता किती झाली x अधिक 4 बरोबर. आणि आता जर आपण यांचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळणार आहे 19 मॅच टोटल 19 मॅचेसचे रन. मग 19 गुणिले x किती होणार आहे 19x अधिकचं अधिक चिन्ह तसंच आणि 19 गुणिले 4 किती 19 चोक 76 बरोबर. इथपर्यंत समजलं. हे त्याचे 18 मॅचेसचे रन आहे हे त्याचे 19 मॅचेसचे रन आहे ओके. पण झालं काय की 19व्या डावात त्याने किती धावा केल्या होत्या 98. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे जे 18 मॅचेसचे रन होते 18 मॅचेसचे रन किती होते 18x ठीक आहे. त्याच्यामध्ये काय अजून 98 धावा ऍड झाल्या म्हणजेच काय 98 रन ऍड झाले तर आपल्याला काय मिळणार आहे टोटल 19 मॅचेसचे रन. म्हणजे हे सुद्धा काय 19 मॅचेसचे रन आणि हे सुद्धा काय 19 मॅचेसचे रन. म्हणजे हे दोघं काय इक्वल आहे. समजलं का. लक्ष द्या परत एकदा सांगतो. काय केलं 18 मॅचेसचे रन होते 18x ठीक आहे. 19व्या मॅच मध्ये त्याने 98 रन केले होते ठीक आहे. 18 मॅच मध्ये जेवढे रन होते त्याच्यामध्ये जर आपण 19 मॅचेसचे रन मिळवले 19व्या मॅच मधले रन मिळवले तर आपल्याला टोटल काय मिळणार आहे 19 मॅचेसचे रन. म्हणजे हे काय त्याचे 19 मॅचेसचे रन आहे आणि हे सुद्धा काय 19 मॅचेसचे रन आहे बरोबर. दोघांना आपण इक्वेट केलं. आता x ची किंमत काढायची आहे x एका बाजूला घेऊया संख्या एका बाजूला घेऊया. मग आता हे 98 तसेच राहतील. हे अधिक 76 इकडे येऊन काय होतील वजा 76 बरोबर 19x ठीक आहे. हे अधिक 18x आहे तिकडे येऊन काय होतील वजा 18x. मग 8तून 6 गेले 2 9तून 7 गेले 2 आणि 19x मधून 18x गेले किती उरले x. म्हणजेच x ची किंमत किती आली 22. पण आपण x ला काय मानलं होतं 18 मॅचेसची सरासरी होती काय x बरोबर. 18 मॅचेसची सरासरी होती. आपल्याला काय विचारलंय तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती 19व्या डावानंतरची सरासरी विचारली. म्हणजे आपल्याला काय विचारलंय ही किंमत विचारली 19 डावांची सरासरी. आपल्याला x अधिक 4 ची किंमत काढायची आहे. x अधिक 4 म्हणजेच काय x ची किंमत आली आहे 22. 22 मध्ये 4 ऍड करा म्हणजेच किती आली 26. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 26. 19 मॅचेसची त्याची सरासरी किती असणार आहे 26. पर्याय क्रमांक 4. समजलं. एकदम सोप्या पद्धतीने टेबल फॉर्म मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सिम्प्लिफाय करून सांगितलंय ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. आता एक वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती नाही बरोबर. त्याची त्रिज्या सुद्धा माहिती नाही. पण आपल्याला सांगितलं काय की त्या वर्तुळाचं जेवढं क्षेत्रफळ आहे ठीक आहे. एका वर्तुळाचं क्षेत्रफळ हे बाकीचे उरलेले जे 3 वर्तुळ आहे त्यांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके आहे. मग आपण मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मानलं पाय r वर्ग. बाकीचे 3 लहान आहे याचं क्षेत्रफळ काय मानायचं पाय r1 चा वर्ग अधिक पाय r2 चा वर्ग अधिक पाय r3 चा वर्ग. का कारण की 3 त्रिज्या आहे त्याच्यामुळे मी r1 r2 आणि r3 असं त्यांना डिनोट केलंय. आता सगळीकडे पाय त्याच्यामुळे पाय काय होणार आहे कॅन्सल. पाय नाही लिहिला तरी चालेल बरोबर. मग आता आपल्याला काय काढायचंय मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे म्हणजे r काढायचा आहे. आपल्याला जे लहान वर्तुळ आहे त्यांच्या वर्गांची काय करावी लागेल बेरीज. मग त्यांची काय r1 किती आहे 3 सेंटीमीटर म्हणजे 3चा वर्ग. r2 आहे 4 सेंटीमीटर म्हणजे 4चा वर्ग आणि r3 किती आहे तिसरं वर्तुळ त्याची त्रिज्या किती आहे 12 सेंटीमीटर म्हणजे त्याचा काय करायचा वर्ग. मग 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 12चा वर्ग 144. यांची करूया बेरीज. 6 4 10 10 आणि 9 किती आले 19 19चा 9 हातचा आला 1 4 आणि 1 5 5 आणि हातचा 1 6 आणि एकाचा 1 तसाच बरोबर काय r वर्ग. मग आपल्याला r ची किंमत काढायची आहे तो दोन्ही बाजूंचं काय घ्यायचं वर्गमूळ बरोबर. मग 169 चं वर्गमूळ किती आहे 13 आणि हे कशामध्ये असणार आहे
सेंटीमीटर मध्ये. आपल्याला त्रिज्याच विचारली होती, म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 13 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3. समजलं? सोपा प्रश्न होता एकदम. आपला पुढचा प्रश्न आहे, बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? जर तुम्ही बुद्धिबळाचा पट बघितला तर तिथे तुम्हाला दिसेल की आडवे 8 बॉक्स असतात आणि उभे सुद्धा 8च बॉक्स असतात. ठीक आहे, असा बुद्धिबळाचा पट असतो जिथे आडवे 8 बॉक्स असतात आणि उभे सुद्धा 8 बॉक्स असतात. आपण संख्या लिहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, आडवे 8 बॉक्स आहे, उभे सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8. 8च बॉक्स आहे आणि हे सगळे काय चौरस आहे. बरोबर. मग जर तुम्हाला चौरसांची संख्या विचारली असेल, चौरसांची एकूण संख्या काढण्यासाठी काय करायचं? आडवे आहे 1 ते 8, उभे सुद्धा 1 ते 8च आहे. बरोबर. म्हणजेच 1 पासून ते 8 पर्यंत सर्व संख्यांच्या वर्गांची करायची बेरीज. आपण असं लिहू शकतो, 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग. असं कुठपर्यंत? तर शेवटचा अंक आहे 8, त्याचा पण करायचा वर्ग आणि यांची सगळ्यांची काय करायची बेरीज. आता हे तुम्हाला माहिती आहे, 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग असं कुठपर्यंत आहे? 8च्या वर्गापर्यंत. म्हणजे एक प्रकारे काय नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. बरोबर. मग आता आपण नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज कशी काढतो? काय करतो आपण? त्याचं सूत्र काय? एकूण संख्या किती आहे? 1 पासून 8 पर्यंत असणारे 8 संख्या. बरोबर. म्हणून मी सुरुवातीला लिहितो 8. त्यानंतर 8च्या लगेच पुढची संख्या किती? 9. 8च्या पुढची संख्या आहे 9. आता या दोघांची करायची बेरीज. 8 आणि 9 किती झाले? 17. म्हणून मी लिहिणार गुणिले 17 आणि भागिले किती? 6. समजलं? हे भागिले जे 6 आहे ते कंपल्सरी आपल्याला लिहावेच लागतात, कारण की ते सूत्रातले. ठीक आहे. मग आता भाग देऊया. 3 दुने 6, 3 त्रिक 9, बे 1 बे, बे चोक 8. वरती किती उरले? 4 गुणिले 3 गुणिले 17. मग 4 त्रिक 12, 12 गुणिले 17. 12 साती 84, 4 हातचे आले 8, 12 1 12, 12 अधिक 8 किती आले? 20. म्हणजे एकूण चौरस किती आहे? तर 204. बरोबर. आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. समजलं? 204. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. ठीक आहे. आता व्यवस्थित आपण श्रेणी लिहून घेऊया खाली. 15, त्याच्यानंतर 21, 24, 30, 32, 39 आणि इथे किती आहे? 51. आता आयोगाने याच्यात थोडी मिस्टेक केलेली आहे. ठीक आहे. इथे जी शेवटची संख्या आहे ती किती आहे? 51 आहे, पण त्याच्याऐवजी पाहिजे होते इथे 42. बरोबर. पण त्यांनी तिथे करेक्शन केलेलं नाही. मग आता लक्ष द्या, जर आपण याच्यात बघितलं तर याच्यात आपल्याला एक पॅटर्न दिसेल. तो पॅटर्न काय? 15 मध्ये किती मिळवले तर 21 होतात 6. ठीक आहे. परत 21 मध्ये किती मिळवले तर 24 येतात 3. परत 24 मध्ये 6 मिळवायचे म्हणजे किती आले? 30. आता परत किती मिळवावे लागतील? 3 मिळवावे लागतील. 30 मध्ये किती मिळवायचे? 3. किती यायला पाहिजे होते? 33 यायला पाहिजे होते. बरोबर. इथे किती दिलेले? 32. म्हणजे चुकीची संख्या कोणती आहे? 32. मग आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. समजलं? जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर 32 मध्ये परत 6 मिळवले तर किती? 39. आणि 39 मध्ये जर परत तुम्ही 3 मिळवले तर किती पाहिजे होते? 42. पण आयोगाने इथे 51 दिले होते. ठीक आहे, जरी दिले असतील तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की 51 हा ऑप्शन इथे नव्हताच. ठीक आहे. पण तसं नव्हतं करायला पाहिजे. इथे 42 हीच संख्या पाहिजे होती. किंवा तुम्ही दुसरं लॉजिक असं जरी वापरलं असतं की ज्या काही सर्व संख्या आहे प्रत्येक संख्येला काय 3ने भाग जातोय. एकच संख्या अशी आहे की जिला 3ने भाग जात नाही, ती किती आहे? 32. ठीक आहे. हे पण सेकंडरी, हे पण तुम्ही लॉजिक लावू शकत होते. ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 32. पुढचा प्रश्न आहे, खाली 2 विधाने दिलेली आहे. ठीक आहे. आणि त्याचे अनुमान पण दिलेले आहे. यावरून आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. विधाने काय? सर्व शिक्षक कलाकार आहेत. सर्व शिक्षक काय? हे काही शिक्षक असतील. सर्व शिक्षक कलाकार आहेत. बरोबर. सर्व शिक्षक कलाकार आहेत. काही कलाकार आनंदी राहतात. बरोबर. काही कलाकार, कलाकारचा सर्कल कोणता आहे? बाहेरचा आहे. बरोबर.
काही कलाकार आनंदी राहतात. ठीक आहे, मी फक्त बाहेरच का घेतलं, मधून का नाही घेतलं, शिक्षकांबद्दल काही सांगितलंय का नाही, आपल्याला फक्त काय सांगितलं, काही कलाकार आनंदी राहतात, म्हणून मी फक्त कलाकारांचाच विचार केला. समजलं? ठीक आहे. मग आता अनुमान काय, सर्व शिक्षक आनंदी राहतात. शिक्षक आणि आनंद यांच्याबद्दल काही सांगितलंय का नाही. ठीक आहे, मग त्याच्यामुळे पहिला ऑप्शन काय चुकीचा. बरोबर, कारण की शिक्षक आणि आनंद यांच्याबद्दल आपल्याला जे काही विधान आहे त्याच्यामध्ये काहीच सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन काय चूक. दुसरा, जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. असं काही म्हटलंय का की जे आनंदी आहे ते सर्वच कलाकार असतात? नाही, फक्त आपल्याला असं सांगितलं की काही कलाकार आनंदी आहे. सर्व कलाकार आनंदी आहे का नाही, मग त्याच्यामुळे दुसरा पण ऑप्शन काय चुकीचा. याच्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की क आणि ड हे काय दोन्ही असत्य आहे. बरोबर, जे उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक 3. समजलं? ओके. आपला पुढचा प्रश्न आहे, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल? बरोबर, आता इथे 3 जण आहे, एक आहे आई, दुसरे आहे अंकिता आणि तिसरा आहे तिचा भाऊ. आपण व्यवस्थित लिहून घेऊया. आई, अंकिता आणि भाऊ. बरोबर, आपल्याला काय सांगितलं, आईचे वय अंकिताच्या वयाच्या किती आहे 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या किती आहे 4 पट. बरोबर, भावाच्या वयाच्या 4 पट आहे आणि अंकिताच्या वयाच्या किती आहे 2.5 पट. बरोबर, मग जर आपण 2.5 पट म्हणजेच किती 2.5 गुणिले जर 4 केलं तर किती होणार आहे 2.5 गुणिले 4 म्हणजेच 10. समजलं? आता मी असं का केलं, कारण की अंकिताचं जे आईचं वय ते अंकिताच्या वयाच्या किती आहे 2.5 पट, म्हणजे आई 2.5 पट वयाची सुद्धा आहे. कोणाच्या वयाच्या? अंकिताच्या. आणि 4 पट वयाची आहे कोणाच्या वयाच्या? भावाच्या वयाच्या. म्हणून मी काय केलं 2.5 गुणिले 4 हा गुणाकार केला, किती आला 10. बरोबर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आईचं वय किती आहे 10x आहे. समजलं का? कारण की आई 2.5 पट सुद्धा आहे मुलीच्या वयाच्या म्हणजे अंकिताच्या वयाच्या आणि तिच्या मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणून मी 2.5 गुणिले 4 केले 10. मी आईचं वय मानलं 10x. ठीक आहे. पुढे, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या किती आहे 2.5 पट आहे. बरोबर, मग जर आपल्याला अंकिताच्या आईचं वय माहिती असेल 10x, त्याला जर आपण 2.5 ने भाग दिला तर आपल्याला काय मिळणार आहे अंकिताचं वय. बरोबर का? कारण की अंकिताच्याच वयाच्या 2.5 पट आई आहे. मग जर आईचं वय माहिती असेल आणि त्याला जर आपण 2.5 ने भाग दिला तर आपल्याला कोणाचं वय मिळणार आहे आईचं वय, सॉरी अंकिताचं वय. मग 10 ला जर आपण 2.5 ने भाग दिला तर किती येणार आहे 4, म्हणजे अंकिताचं वय किती आहे 4x. समजलं? ठीक आहे. पुढे बघूया. आता अंकिताच्या आईचं वय किती आहे 10x. 10x ला जर आपण ती मुलाच्या वयाचे किती आहे, अंकिताची आई मुलाच्या वयाचे आहे 4 पट. जर मुलाचं वय काढायचं असेल म्हणजेच अंकिताच्या भावाचं वय काढायचं असेल तर 10 ला कितीने भाग द्यावा लागेल 4 ने. बरोबर, जर आपण 10 ला 4 ने भाग दिला 4 दुने 8, किती उरले 2. 2 ला भाग जात नाही त्याच्यामुळे मी घेतला पॉइंट आणि किती उरले 2 और 0 20, 4 पंचे 20 म्हणजे किती आले 2.5x. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आईचं वय आहे 10x, अंकिताचं वय आहे 4x आणि भावाचं वय किती आहे 2.5x. समजलं? जर तुम्ही अंकिताच्या वयाला 2.5 ने गुणलं तर आपल्याला आईचं वय मिळणार आहे. ठीक आहे. आणि जो काही भाऊ आहे भावाचं वय आहे 2.5x, याला जर 4 ने गुणलं तरी पण आपल्याला कोणाचं वय मिळणार आहे अंकिताच्या आईचं वय. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. आता समीकरण जर बनवता आलं प्रॉपर तर तुम्हाला पुढचं एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार आहे. मग आता काय विचारले आपल्याला, अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचं वय विचारलंय. ठीक आहे. ही सगळे काय त्यांची आजची वय आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज किती आहे 66 वर्ष. आपण 10x अधिक 4x अधिक 2.5x यांची जर बेरीज केली तर ती किती आहे, किती दिलेली आपल्याला 66 वर्ष. 10 आणि 4 14, 14 आणि 2.5 किती आले 16.5x. 16.5x बरोबर किती 66. आता x ची किंमत काढायची आहे तर काय करावं लागेल 66 ला 16.5 ने भाग द्यावा लागेल. बरोबर. आता खाली पॉइंट आहे किती अंकानंतर 1 अंकानंतर, म्हणजे वरती काय द्यावं लागेल 0, म्हणजेच काय होईल पॉइंट कॅन्सल. मग मी लिहिले 660 भागिले किती 165.
पॉईंट नंतर एक अंक होता म्हणून वरती एक शून्य दिला, पॉईंट काय झाला कॅन्सल. आता भाग देऊया. 11 एक 11, 16तून 11 गेले 5, 11 पाचे 55. खाली 11ने भाग दिलाय, वरती पण 11ने देऊया. 11 स 66, 11 शून्य 0 बरोबर. आता 15 एक 15 आणि 15 चोक 60 बरोबर. म्हणजे x ची किंमत किती आली 4. x ची किंमत किती आली आहे 4. आपल्याला काय विचारले अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय. अंकिताच्या भावाचं आजचं वय किती आहे 2.5x बरोबर. x ची किंमत आहे 4, आजचे वय किती आहे 2.5x. म्हणजे आपण 2.5 ला जर x ची किंमत आहे 4 त्याने गुणलं तर किती येणार आहे 10 वर्ष बरोबर. म्हणजे अंकिताच्या भावाचे आजचे वय किती आहे 10 वर्ष आणि 2 वर्षानंतर विचारले म्हणजे 10 मध्ये 2 ऍड करा. मग 10 मध्ये जर 2 ऍड केले तर किती येणार आहे 12 वर्ष. म्हणजे उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक 3 12 वर्ष. समजलं. पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. आता मी तुम्हाला आधीच सांगितले जेव्हा कधी असे मोठे प्रश्न येतील तर सगळं वाचायचं नाही, फक्त जी शेवटची लाईन आहे असेल प्रश्नामध्ये काय विचारले त्याच्यावर फोकस करायचा. शेवटची लाईन काय जीच्या उजवीकडे कोण बसले आहे. ठीक आहे, जीच्या उजवीकडे कोण आहे ते आपल्याला विचारले. जर आपण सगळे सेंटेन्स वाचले तर हा जो 4 नंबरचा सेंटेन्स आहे तिथे आपल्याला असं समजेल की जी हा ई आणि एफ च्या मध्ये आहे बरोबर. जी हा ई आणि एफ च्या काय मध्ये आहे बरोबर. म्हणजे ई एक तर त्याच्या डाव्या बाजूला असेल नाहीतर काय असणार आहे ई एक तर त्याच्या उजव्या बाजूला असणार आहे बरोबर. आपल्याला काय विचारले जीच्या उजवीकडे कोण बसले. एक तर काय असेल जी जर असा बसलेला असेल त्याच्या डावीकडे ई असेल ठीक आहे किंवा डावीकडे एफ असेल नाही तर उजवीकडे एफ असेल नाही तर उजवीकडे कोण असणार आहे ई असणार आहे बरोबर. हीच 2 पॉसिबिलिटीज आहे, ह्याच 2 पॉसिबिलिटीज असणार आहे. मग आपण चेक करूया आपल्याला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे. जीच्या उजवीकडे ए असू शकतो का नाही, कारण की जी कोणाच्या मध्ये ए आणि एफ च्या मध्ये. इथे ए चा काही विषय नाही. सी चा काही विषय आहे का नाही, कारण की तो ई आणि एफ च्या मध्ये. डी चा सुद्धा काही विषय नाही. उरला फक्त कोण एफ. म्हणजे काय तर जी च्या उजवीकडे कोण बसले एफ. पर्याय क्रमांक किती आहे 4. समजलं. एवढं सगळं करायची गरज नव्हती. मी आधी सांगितले प्रश्न दिसायला मोठे असतात पण त्याचं उत्तर एकदम छोटं असतं किंवा एकदम शॉर्ट मध्ये आपण काढू शकतो. शेवटची लाईन वाचली जीच्या उजवीकडे कोण बसले. 4 नंबरची लाईन बघितली जी हा ई आणि एफ च्या काय मध्ये बसलेला आहे बरोबर. जी जर मध्ये असेल तर एकदा ई एक तर इकडे असेल नाही तर ई इकडे असेल बरोबर. आपल्याला सांगितलं जीच्या उजवीकडे एफ. तिन्ही ऑप्शन कॅन्सल झाले कारण की ए पण नाही असणार सी पण नसेल आणि डी सुद्धा नसेल. एफच उरला. जीच्या उजवीकडे कोण आहे एफ. पर्याय क्रमांक 4. समजलं. आपला पुढचा प्रश्न आहे जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल. ओके, तर यासाठी तुम्हाला योगा दिन कधी असतो हे माहिती पाहिजे. योगा दिन असतो 21 जून रोजी आणि विज्ञान दिन असतो 28 फेब्रुवारीला. ठीक आहे, आपण व्यवस्थित लिहून घेऊया. योगा दिन कधी असतो 21 जून रोजी आणि विज्ञान दिन असतो 28 फेब्रुवारी. ठीक आहे, विज्ञान दिन कधी असतो 28 फेब्रुवारी. आता एक गोष्ट लक्षात घ्या हे जे वर्ष दिलेले आहे हे कधीच आहे 2016चं बरोबर. 2016 हे लीप वर्ष होतं का 2016 हे लीप वर्ष होतं. मला कसं काय समजलं 2016 हे लीप वर्ष आहे. तुम्हाला माहिती आहे जर कोणतेही वर्ष लीप वर्ष आहे की नाही हे ओळखायचं असेल तर काय फक्त शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातोय की नाही ते चेक करायचं. शेवटचे 2 अंक मिळून कोणती संख्या तयार होते 16. 16ला 4 ने भाग जातोय म्हणजे 2016 हे लीप वर्ष आहे. ठीक आहे, मग 21 जूनला कोणता वार होता मंगळवार. आणि आपल्याला विचारले 28 फेब्रुवारी ठीक आहे त्या दिवशी कोणता वार असेल. मग आता आपल्याला रिव्हर्स जायचंय बरोबर. म्हणजे फेब्रुवारी पासून फेब्रुवारी त्याच्यानंतर मार्च एप्रिल मे आणि जून बरोबर.
मग जूनचे किती दिवस आहे? 21 दिवस आहे, बरोबर का? कारण की 21 जूनचा वार दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर मे मध्ये किती दिवस असतात? मे किती दिवसांचा महिना आहे? मे आहे 31 दिवसांचा महिना. एप्रिल किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा. मार्च किती दिवसांचा असतो? 31 दिवसांचा, बरोबर. आता व्यवस्थित लक्ष द्या. फेब्रुवारी किती दिवसांचा असतो? जर साधं वर्ष असेल तर 28 दिवसांचा आणि लीप वर्ष असेल तर 29 दिवसांचा, बरोबर. आणि 2016 हे लीप वर्ष होतं. आपल्याला डेट कसली विचारली आहे? 28 फेब्रुवारी, बरोबर. तेव्हाची आपल्या सॉरी त्या दिवशीचा आपल्याला काय विचारलाय? वार विचारलाय. आता 28 दिवस होऊन गेलेले, मग किती दिवस उरले? फक्त एकच दिवस उरलाय, बरोबर का? कारण की फेब्रुवारी महिन्यात त्यावेळेस किती दिवस होते? 29 दिवस होते. म्हणजे किती दिवस उरलाय? फक्त एकच दिवस उरलाय, ठीक आहे. यांच्या सगळ्यांची करायची बेरीज. आता 1 + 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4चे 4, 3 × 3, 3 × 2 6, 3 × 3 9, 9 आणि 2 किती आले? 11. म्हणजे किती आले? 114 दिवस, ठीक आहे. 114 ला काय करायचं? 7 ने भाग द्यायचा. 7 1 7, 11तून 7 गेले 4, 4वर 4 किती झाले? 44, बरोबर. मग आता काय करायचं? 7 सकून 42, 44 मधून 42 गेले किती? 2. किती दिवस उरले? 2 दिवस. बाकी किती आहे? 2. म्हणजे किती दिवस उरले? 2 दिवस उरले, बरोबर. आता आपल्याला रिव्हर्स जायचंय का? कारण की 21 जूनचा वार दिलेला आहे आणि फेब्रुवारीचा काढायचा आहे. फेब्रुवारीचा महिना कधी असतो? अगोदर असतो, बरोबर. मग त्याच्यामुळे काय करावं लागेल? जो काही वार दिलेला होता मंगळवार, त्याच्या अगोदरचे 2 दिवस घ्यावे लागतील, बरोबर. मंगळवारच्या अगोदरचा दिवस कोणता? सोमवार. आणि सोमवारच्या अगोदरचा दिवस कोणता? रविवार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 28 फेब्रुवारीला कोणता वार होता? रविवार, बरोबर. 28 फेब्रुवारीला कोणता वार होता? रविवार. पर्याय क्रमांक 3. समजलं? आपला पुढचा प्रश्न आहे, जर 4 5 8 13 14 17 22 ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? आपण ती सिरीज एकदा व्यवस्थित लिहून घेऊया. 4 5 8 13 14 17 22, बरोबर. 4मध्ये 1 मिळवला तर 5 येतो. 5मध्ये 3 मिळवले तर 8, 8मध्ये 5 मिळवले तर 13, बरोबर. परत 13मध्ये 1 मिळवला तर 14, 14मध्ये 3 मिळवले तर 17, 17मध्ये 5 मिळवले तर 22. म्हणजे 1 3 5 1 3 5 या संख्या काय मिळवत जायच्या आहे, बरोबर. आता 22 मध्ये किती मिळवावं लागेल? 1 म्हणजे किती येतील? 23, बरोबर. 23 मध्ये किती मिळवावं लागतील? 3 म्हणजे किती येतील? 26. 26 मध्ये किती मिळवायचे? 5 म्हणजे किती होतील? 31, बरोबर. काय केलं मी? परत याच्यात 1 मिळवला, याच्यात 3 आणि याच्यात 5. परत आता काय करावं लागेल? 1 ऍड करावं लागेल, म्हणजेच किती झाले? 32. परत किती ऍड करावं लागेल? 3 म्हणजेच किती झाले? 35, बरोबर. आणि नंतर परत किती? 5 म्हणजेच किती होतील? 40. आपल्याला काय विचारलंय? ही सिरीज जर अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? 31 आहे का? हो, 31 आलेले. त्याच्यानंतर 32 आहे का? 32 सुद्धा आलेले. 33 आहे का? नाही. 35 आहे. 33 आहे का? नाही. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 33, ठीक आहे. कारण की बाकीच्या सर्व संख्या आलेल्या आहे आणि कोणती असणार नाही किंवा कोणती राहणार नाही तेच विचारलं होतं. म्हणजे कोणती नाहीये? 33, पर्याय क्रमांक 3. आपला पुढचा प्रश्न आहे, जर अनआयडेंटिफाय या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? अपरावर्तित राहील म्हणजेच काय? तर किती अक्षरांची स्थिती तीच राहील, म्हणजे चेंज होणार नाही. व्यवस्थित आपण लिहून घेऊया. बरोबर. अनआयडेंटिफाय हा शब्द मी व्यवस्थित लिहून घेतलाय. आता आपल्याला एबीसीडी नुसार वर्णमालेनुसार म्हणजेच काय? एबीसीडी नुसार सिक्वेन्स लावायचे. मग सगळ्यात अगोदर काय येणार आहे? ए बी सी. सी आहे का कुठे? नाही. मग काय येईल? डी, बरोबर. इथे डी आहे, तो एक कॅन्सल करूया. त्याच्यानंतर इथे सुद्धा डी आहे, एबीसीडी. त्याच्यानंतर ई,
किती ई आहे? हा एक ई आहे बरोबर, अजून हा एक ई आहे, ए बी सी डी ई, त्याच्यानंतर एफ बरोबर, हा एफ येईल, नंतर जी, ए बी सी डी ई एफ जी, यच आहे का? नाही. आय, किती आय आहे टोटल? 3, 1 2 3, मी 3 आय लिहून घेतो. आय नंतर काय? जे के एल एम एन, किती एन आहे? 2, ठीक आहे, 2 एन होते, ते पण कॅन्सल करूया. एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम एन, त्याच्यानंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू बरोबर, म्हणजे अगोदर काय येणार आहे? टी, आणि नंतर काय येणार आहे? यू. मला एक गोष्ट सांगा, किती अक्षरे चेंज झाले? सगळेच अक्षर चेंज झाले, फक्त एक अक्षर जशाच्या तसं आहे. इथे यू च्या ऐवजी डी, ठीक आहे, हे पण सगळे चेंज झालंय. हा जर एक, हे जे एक अक्षर होतं, हे जे एक लेटर होतं, ते जशाच्या तसंच आहे. आयच्या खाली आयच आलाय, बाकी सर्व चेंज झालंय. म्हणजे किती अक्षर आहे किंवा किती लेटर्स अपरावर्तित राहतील? तर पर्याय क्रमांक किती? 1. एकच लेटर फक्त अपरावर्तित राहील, ते चेंज झालेलं नाही. बाकी सगळे लेटर्स काय झाले? शफल झाले, चेंज झाले. ओके, आपला पुढचा प्रश्न आहे, सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. ठीक आहे, आता प्रश्नाला स्टार्ट करण्या अगोदर आपण व्यवस्थित दिशा सर्व मांडून घेऊया. वरती कोणती दिशा असते? उत्तर. खाली असते दक्षिण दिशा. उजवीकडे असते पूर्व दिशा. डावीकडे असते पश्चिम बरोबर. त्यानंतर ही कोणती दिशा असते? आग्नेय. ही आहे नैऋत्य. ही आहे वायव्य, आणि ही दिशा असते ईशान्य बरोबर. अशा टोटल 8 दिशा असतात. त्यानंतर आता पुढे काय सांगितलं आपल्याला की सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. जर सान्वी इथे असेल तर ती पूर्वेकडे काही अंतर चालत गेली. त्यानंतर ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. आता जर ती इकडे चालत गेली आहे तर तिची डावी दिशा कोणत्या बाजूला असेल? वरती असेल. ठीक आहे, ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. नंतर 50 मीटर चालते आणि ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते बरोबर. उजव्या बाजूला 135 अंशात वळाली आहे. जर ती फक्त 90 अंशात वळाली असती तर काय झालं असतं? ती पूर्वेकडे गेली असती बरोबर, पण ती 135 अंश मध्ये वळाली आहे, म्हणजेच काय? ती अशी इकडे वळाली आहे. समजलं? म्हणजे जर ती फक्त 90 अंशात वळाली असती तर काय झालं असतं? पूर्वेकडे गेली असती. ठीक आहे, 90 अंशात वळाली असती तर इथून पूर्वेकडे गेली असती, पण ती 90 अंशात न वळता 135 अंशात वळाली. म्हणजे काय? हे जे 45 अंश आहे ते तिने जास्त कव्हर केलं बरोबर. त्यानंतर आता ती कोणत्या दिशेला आहे? इकडे कोणती दिशा आहे? आग्नेय दिशेला आहे बरोबर. आपल्याला असं वाटलं आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? तर मला एक गोष्ट सांगा, तिचं तोंड जर आता आग्नेय दिशेला आहे बरोबर, तर डाव्या बाजूला कोणती दिशा असेल तिची? ईशान्य. ठीक आहे, ज्याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 ईशान्य. समजलं? ठीक आहे, आपला पुढचा प्रश्न आहे, खाली वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवतो? आता ह्या प्रश्नांमध्ये बऱ्याच मुलांना अडचण झाली होती. ठीक आहे, कारण की याचे 2 उत्तर येऊ शकतात बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 फुले सुवासिक पांढरा हे सुद्धा त्याचं उत्तर असू शकतं, आणि कप बशी चहा हे सुद्धा उत्तर असू शकतं बरोबर. पण आयोगाने हा प्रश्न रद्द केला नव्हता. आयोगाने याचं उत्तर दिलेले आहे फुले सुवासिक पांढरा. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हेच त्याचं उत्तर आयोगाने दिलं होतं. ते कसं? जर आपण इथे फुले घेतले, ठीक आहे, तर फुले काय असतात? सुवासिक सुद्धा असतात, आणि फुले काय? पांढरे सुद्धा असतात. ठीक आहे, म्हणजे हे पण त्याचं उत्तर असू शकतं. किंवा जर तुम्ही इथे चहा घेतला तर चहा आपण बशीत पण पितो किंवा चहा आपण कपामध्ये पण घेतो. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा त्याचं उत्तर असू शकत होतं, पण आयोगाने फक्त त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हेच दिलेलं आहे. ठीक आहे, आणि हा प्रश्न रद्द झालेला नव्हता. ओके,
अशा प्रकारे आपला 2023चा जो कंबाईन पेपर झाला होता, ग्रुप बी आणि ग्रुप सी करता एकच पेपर घेण्यात आला होता, तो आपला कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही सिरीज अशीच पुढे कंटिन्यू ठेवायची असेल तर तुम्हाला माहिती आहे जे आपलं दिव्य करिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर त्यांनी ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. जी बेल आयकॉन आहे ती ऑलवर सेट करायची आहे, म्हणजे आमचे जे पण काही व्हिडिओ अपलोड होत जातील त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला येत जाईल. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. खाली कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगत जा, कारण की तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो शेअर करा. ठीक आहे. चालेल, आता थांबूया आपण. अशा प्रकारे आपले 5 पेपर कंप्लीट झालेले आहे. ठीक आहे. आणि याची मी सेपरेट प्लेलिस्ट आपल्या युट्यूब चॅनलवर क्रिएट केलेली आहे. एमपीएससी पीवायक्यू सिरीज आतापर्यंत झालेले सर्व पेपर तुम्ही त्या प्लेलिस्ट मध्ये बघू शकतात. आणि आता पुढचा पेपर असणार आहे आपला 2022चा पेपर. चालेल, थांबूया. धन्यवाद.